तारखेला मीटिंग बोलवली होती. प्रदेशाध्यक्ष साहेबांचा फोन आला, तेव्हा मीटिंगला येणं गरजेचं आहे. आम्ही मीटिंगला गेलो. मीटिंगच्या ठिकाणी आम्हाला उशीर झाला होता आणि मीटिंग संपल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला लवकर माझी गाडी होती, त्याच्यामुळे मी लवकर येण्याचा प्रयत्नामध्ये होतो. आणि सचिनचा फक्त त्या ठिकाणी असं कधी जीवनामध्ये असं वाटलं नाही की हे शेवटचा हात असेल. हातात हात देणं म्हणजे असं वाटलंच नाही की शेवटचा हात हातामध्ये दिला जाईल. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा नांदेडला पोहोचलो, माझा रस्त्यातच माझा मोबाईल स्विच ऑफ पडला होता, मला काही लक्षात आलं नाही. आणि घरी आल्याच्या नंतर 11-11:30 वाजता आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये संघप्रिय भंते आहेत आणि ते भंतेने मला फोन केला आणि ते मला म्हणले, ठाकरे साहेब, आणि औरंगाबादचे जिल्हा अध्यक्ष यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते मृत्यू पावले. नाही म्हणते मुलं, असं काही बोलू नका तुम्ही. कालच माझ्यासोबत भेट झाली आणि मी आता तुम्ही कुठं ऐकले तुम्ही? नाही म्हणजे आता तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला बघितलंय. हे मला एकच झालं नाही. मी सर्वात फोन जर पहिल्यांदा केला असेल तर मुकुंददादाला केला. मुकुंददादाने 1-2दा फोन घेतला नाही. नंतर मुकुंददादाला मी परत आणखी फोन केला तर मुकुंददादाने सांगितलं की हो, ही गोष्ट खरी आहे. त्यापर्यंत खरोखर अक्षरशः विश्वास न बसणारी ही घटना झालेली आहे. तथागत सांगतात की जो माणूस जन्माला आलो तो माणूस मरणार हे निश्चित आहे. जसं एखाद्या झाडाचं फूल कळीच्या रूपामध्ये तयार होतं, फूल होतं आणि वेळ प्रसंगी गळून पडतं. पण असं जे कळीच होती, जे की फूल झालं नाही. कारण म्हणजे 32-33 वर्ष म्हणजे असं काय फार वय फार हे नाही. आणि तितक्यामध्येच या देशामध्ये बाबासाहेबाला अपेक्षित असणारी जी चळवळ आहे बहुजन समाज पार्टी, त्या चळवळीचं सचिन सध्या एका तरुणाने जीवनामध्ये त्याला पण कधी वाटलं नसेल की माझ्यासोबत हादसा असा होईल, पण त्यांनी हे फुले शाहू आंबेडकरांचं काम जोमाने केलं. आणि त्या दिवशी आम्ही सर्वांनी, अध्यक्ष साहेबांनी सांगितले त्या दिवशी 3 तारखेला की सचिनचं काहीतरी केसेस वगैरे असल्यामुळं सचिननं स्वतः न थांबता आपल्या पत्नीला उभं केलं. त्या सभागृहामध्ये आम्ही सर्वांनी सचिन बद्दल टाळ्या सुद्धा वाजवल्या. म्हणजे डोळ्याला न कधी ना असं स्वप्न पडले अशातली ही घटना झालेली आहे. आताच आमच्या दादाने सांगितले की खरोखर रात्रीचा प्रवास टाळा आणि स्वतःची आधी आपण काळजी घ्या. कारण या चळवळीमध्ये काम करणारे आपण लोक जे आहोत ते फार काही श्रीमंत किंवा फार काही भलदांडे नाही. आमच्या समाजाचं असं झालेलं आहे, ज्यांच्याजवळ पैसा आहे ते दुसऱ्याच्या चळवळीमध्ये काम करतात, त्या दुसऱ्याच्या पक्षामध्ये काम करतात. आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, जे निर्धन आहे, ते या पक्षामध्ये काम करतात. वस्तुस्थिती आहे दादा. त्यामुळे मी या ठिकाणी आधीच न बोलता सचिन बनसोडे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, माझ्या परिवारातर्फे, नांदेड जिल्ह्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या पत्नीला, त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य, या दुःखातून बाहेर निघण्याचं सामर्थ्य हे तथागत यांना देवो ही मी तथागताची प्रार्थना करतो. धन्यवाद सर. यानंतर आंबेडकर नगरचे माजी नगरसेवक आदरणीय महेंद्र भाऊ सोनवणे यांना मी अशी विनंती करतो की आपलं या ठिकाणी मनोगत